हा हा मंत्र त्याचं रूपांतर नामी तत्वात जेव्हा होईल तेव्हा त्याचं नामस्मरणात रूपांतर होणार. त्याला किमान 5 दीक्षांचा कालावधी आहे. पण तुम्ही आता असं सांगितलं की तुम्ही तो मंत्र बाबांचा 10,000 नुसता जरी म्हणाला तरी तुम्हाला इतर देवतांचे दार बंद होणार. ह्याचं प्रमाण काय आणि असं का होणार? तर आपण जे जन्माला आलेलो आहोत हे मायासागरातून जन्माला आलो आहोत. जन्म कुठून आलोय? मायासागर. तुम्ही ज्याला तुमची आई म्हणता, ज्याला तुम्ही वडील म्हणतात, त्यांचं बॉन्डिंग तुमचं मागच्या जन्माचं काय होतं तुम्हाला माहित आहे का? अजिबात नाही. त्यांच्या पोटी जन्म घेतला म्हणून तुमचे ते माता पिता झाले. लहानपणापासून गोचरलं, मोठं होईपर्यंत काय केलं? काळजी घेतली. आपली सुखदुःख जी काय असतील त्या सुखदुःखांना त्यांनी काय केलं? वाट दिली. सुखाला वाट दिली, दुःख थांबवलं. ह्या सगळ्याला म्हणतात माया. मायात वेगवेगळे प्रकार आहेत, त्यात इथं घेत नाही, फक्त माया डोक्यात ठेवा. आता जे जीव तुम्ही अगदी घाणेवाटे टाकता, काय सांगितलं? सकाळ सकाळ तुम्ही जे पहिले सकाळची जी विधी करतात त्यात पण जे जीव आहेत त्यांचं सुद्धा एकमेकांचं बॉन्डिंग आहे, त्याला सुद्धा माया आहे. जे जीव जन्माला आले पण पापकर्म केलं म्हणून कैदी रूपामध्ये गेले, लॉकअपमध्ये पोलीस स्टेशनला आहेत, तिथं पण तिचं बॉन्डिंग असतं बरं एकमेकांचं, तिथं सुद्धा माया आहे. म्हणजे लॉकअप मधले मित्र. काय कळलं? तिथं सुद्धा माया आहे. तुमच्यासारखे साधन एकत्र आलेत, तिथं सुद्धा माया आहे. मग तुम्ही कुठनं आला, कसे आहात, बरे आहात का, काय गुण तुम्हाला आला, काय अनुभव आला, दादा कसे आहेत, बाबांचं कार्य काय म्हणतं, वगैरे वगैरे, आणि माया तिथं. आता इथं तुमचे जे जीव आहेत असे काही वर पण जीव आहेत की जरी तुम्हाला इथं आणून धाडलं, उंबरा शक्तीपीठात जा, दर्शनाला जा, माझं कल्याण वर होईल, ते वर जीव आहेत, ते सगळे पुण्यात्मे आहेत. ते वर सगळे एकत्र येणार. तुम्ही खाली एकत्र आला, ते वर एकत्र आले. त्यांच्या एकत्राला सुद्धा काय कारणीभूत आहे? माया. असे पण काही जीव आहेत बरं का, तुमचं त्यांचं पटत नाही, भांडणं झाली, केसेस पडल्या, वाद झाले, है ना, मेले, ते पण वर कुठतरी आहेत, त्यांचं पण एक बॉन्डिंग आहे, ते पण सगळे एकत्र आहेत. तर तिथं पण काम काय करते? माया. आता मग काय सांगितलं मी, सगळं देवदेवता. बघा ना, एक सुंदर वाक्य दिलं. काय वाक्य दिलं? सर्व देव नमस्कारम केशव प्रति गच्छति. तुझी कुठली पण देवता असू देत, ती जाऊन मिळणार कुठं? केशवाला जाऊन मिळणार, विष्णूला जाऊन मिळणार, कारण तिथं पण सगळी माया आहे. काय कळलं? सगळं माया आहे. तुमच्या इच्छा पूर्ण काही झाल्या नसतील ते पण माया आहेत, ज्या झाल्या आहेत ते पण माया आहेत, ज्याकडे वेटिंग मध्ये तुम्ही आहात, उद्या होणार आहे ते माया आहे. बघा ना, माया सागर. काय कळलं? आता तुम्ही मला सांगा, खोंड आहे, व्यसन लावलेलं नाही त्याला, व्यसन माहित आहे ना, नाकामध्ये घालतात खोंडाच्या. आता गवत खात असताना खोंड
त्याला कुठला मालक माहित आहे? त्याला फक्त गवत माहित आहे. काय कळलं? आज तुमच्या कुरणामध्ये चढल ते, उद्या शेजारच्या कुरणात चढल, त्याला गवताशी घेणं देणं. ते गवत कुठल्या मालकाचं त्याला काही घेणं देणं. बरोबर ना? तुमची कर्म जी आहेत त्यांना फक्त माहित आहे प्राप्त कसं करायचं. मॅडम काय माहित आहे? कोण देतंय त्याशी घेणं देणं नाही. काय कळलं? बघा ना, लग्न करताना मुलाची प्रॉपर्टी बघितली का मुलाचा स्वभाव बघितला? मुलीची प्रॉपर्टी बघितली का मुलीचे गुण बघितले? दिसायला कशी छान दिसते, दात सगळे आता आहेत ना, पावडर जात नाही ना, आपले विचार पटतील का? हे सगळं बघितलं का तिचे गुण बघितले? गुण कधी कळतात? हा, मांजर किती जरी चांगलं असलं आणि नखं बाहेर काढल्यानंतर कळतं. मग गुण कधी कळतात? व्यक्तीचे गुण कधी कळतात? अद्वैत, कधी कळतात गुण? कोण सांगल? सहवासानं, अडचणीमध्ये आल्यानंतर नाही. सहवासानं गुण कळतात. अडचणीमध्ये आल्यानंतर घातकीपणा कळतो, गुण नाहीत कळत. गुण कधी कळतात? तुम्हाला श्रीखंड आवडते, पार्टनरला बासुंदी आवडती. श्रीखंड आवडतच नाही. कधी कळलं? पार्टनर जवळ आल्यानंतर कळलं. बरोबर ना? तसं दयासागर सद्गुरु साई ह्या मायासागर सगळं आहे. आता मजा बघा, तुम्ही कुठून आला आहात तुम्हाला माहित आहे का? बाबांना माहिती आहे. तुम्ही कुठून कसे आले आहात तुम्हाला माहित आहे का? बाबांना माहिती आहे. येताना पाप किती घेऊन आला तुम्हाला माहित आहे का? बाबांना माहिती आहे. मग अशा भक्ताचा उद्धार करायचं ठरवलं बाबांनी. काय ठरवलं? की या माया सगळ्यातून तुम्ही कुठून आलेले आहात, तुम्ही कसे आलेले आहात, तुम्ही पाप आणि पुण्य किती घेऊन आलेले आहात, सगळं बाबांना माहिती आहे. अशा अवस्थेत बाबांनी तुम्हाला जवळ केलं. बरं, गुरूंच्याकडे याच्या अगोदर किती गुरु केले तेही बाबांना माहिती आहे. किती जणांना डोळे मारले तेही बाबांना माहिती आहे. सगळं माहिती आहे बाबांना. तरी बाबांनी तुम्हाला जवळ केलं. का जवळ केलं सांगा बरं? आणि कसं जवळ केलं हे पण सांगू शकाल तुम्ही? हा जो प्रचंड मायासागर आहे, हा सगळा विष्णूच्या कयेत आहे. कुठं आहे? विष्णूच्या कयेत आहे. बघा, गुरु कसा पाहिजे? निस्वार्थी. गुरु कसा पाहिजे? गुरु कसा पाहिजे? तुमच्या घरी आलाय, अरे वा भिंत रंगवली वाटत तुझी, माझी पण रंगवून टाक. असा गुरु भेटला तर काय होईल? काय होईल? मुलगा जो डिमांड करतो वडिलांना, असा डिमांड जर गुरुने तुम्हाला केलं तर काय होईल? हा, तू साधना करतोयस ना, मग 50% मला आणि 50% तुला असं केलं कर म्हणून तर काय होईल? गुरु कसा पाहिजे? निस्वार्थी. माफ करा, बाबांसारखे गुरु मी विश्वात दुसरे बघितले नाहीत. कारण बाकीच्या सगळ्या गुरूंनी काय केले? आधी झोळ्या भरून घेतल्या स्वतःच्या आणि मग शिष्यत्व दिलं. बाबा एकमेव गुरु असे
की ते आधी तिने दिलं आणि तुम्ही जे काही जीवन चालू देताय त्याचे तुम्हाला आशीर्वाद दिला. आता गणित कुठे आहेत न समजून गणित घ्या. बघा दत्तपंथात उतरला, नियम काय आहे? दत्तपंथाचा नियम काय तुम्हाला माहिती आहे का? हा, संन्यस्त व्हायचं. मॅडम शक्य आहे का? सारखे बाबूजी लागतात त्यांना, ते संन्यस्त होऊ शकत नाहीत. दत्तपंथ फेल. नाथपंथाचा नियम काय आहे? हा, जीभ बाटळायची नाही. म्हणजे समजा मित्राला तुम्ही जरी म्हणला उद्या येतो आणि नाही गेला तर नाथपंथातला नियम तुटला. आपण नाथपंथाच्या नियमातही बसत नाही. नाथपंथ फेल. सुफीपंथाचा नियम काय आहे? दिया उसका भला नाही दिया उसका भी भला. पुढच्यानं काय दिलं नाही दिलं माहित नाही, आपण जर चांगलं द्यायचं फक्त. होऊ शकत? शक्यच नाही, कारण दूध सुद्धा विकणारी माणसं आहे आम्ही. सुफीपंथ फेल झाला, मग तुम्हाला धरणार कोण आता? तुम्ही ज्या देवाचं करता तो देव तुमचं काहीतरी घेतल्याशिवाय तुम्हाला काहीतरी देणार नाही. काय कळलं? मग बाबांनी सांगितलं, विश्ववेदात त्याला काय सांगितलं? जो माझं नाव घेईल त्याचं मला काही नको. काय वाक्य सांगितलं? जो माझं नाव घेईल त्याचं मला काही नको, पण त्यानं माझं नाव घेतल्याबद्दल तुम्ही सगळे दारं बंद करून घ्यायची. काय कळलं? कुणीही दार उघडायची नाहीत. इतना ही मुझे वचन दो. काय कळलं का नाही कळलं? अरे तुम्ही यूट्यूब वापरता का? फेसबुक वापरता का? हे सगळं फ्रीमध्ये आहे का नाही? हा, हे कशा करताय? हे फ्रीमध्ये तुम्ही का बघता? ज्यानं ते निर्माण केलं त्याला पैसे मिळतात म्हणून. काय कळलं? आता आमचा नियम काय आहे नाथपंथामध्ये? बाबांनी नियम काय सांगितलं त्याला? की जो साधक माझं नाव घेईल त्याचं मला काय नको, पण तो माझं नाव घेतोय हे जेव्हा तुला कळायला लागेल तेव्हा तू दारं बंद करून घ्यायचीस. काय कळलं का नाही कळलं? आता तुम्ही जाणार कुठं? हा, हे माहित होतं का तुम्हाला? क्रमांक 2, 1.25 लाख तुमचा जेव्हा मंत्र बाबांचं पूर्ण बिल, 1.25 लाखापासून 10 लाखापर्यंत रेंज आहे. आता बाबांनी एक कंडिशन ही घातली देवत्यांना. दुसरी कंडिशन काय घेतली ते समजून घ्या. पहिले काय सांगितलंय? तुम्ही म्हणलेला मंत्र त्याची ऊर्जा बाबांना नको आहे, त्याची ऊर्जा तुमच्या तुम्ही वापरा, म्हणून तुम्हाला अल्पावधी सुख मिळणार. गुरुमार्गात तुम्ही उतरला की तुम्हाला अल्पावधी सुख मिळणार. कारण काय? ती ऊर्जा जी आहे ती तुम्हाला सुख देणार लागलीच. बरोबर आहे? दुसरं काय सांगितलं बाबांनी? जे मंत्र म्हणले जातील
त्या मंत्राचं कवच त्याच्या घराभोवती तयार करायचं, मंत्राच्या ऊर्जेचं कवच. मंत्राच्या ऊर्जेचं कवच त्याच्या घराभोवती तयार करायचं आणि ह्या मायेला आत येऊन द्यायचं नाही. दुसरा नियम काय सांगितला? ही जी माया आहे, ही माया त्या साधकापेक्षा जाताच कामा नाही. काय मी सांगा बरं, वाया गेलं तर काय म्हणतात? बरोबर. समजा तुम्ही एखादं प्रेम करताय प्रेम, तो घातकी आहे का तुम्हाला खरंच प्रेम करतोय हे त्या वलयामुळे कळणार. तुमच्या घराभोवती जी वलय तयार होणार आहे, ओम श्री साईनाथाय नमः, यामुळे तुम्हाला घडोघडी प्रचिती येत राहणार. काय कळते का बोलणं गेलं? स्वानुभव सिद्धांत हा दत्ताचा, तो हा काय होणार? कवच तयार झालं. तुम्ही कोण फसवू शकत नाही. तुम्ही एखाद्या जाळ्यामध्ये अडकला तर तुम्हाला असं उचलून बाहेर काढणार ते. आणि कुठलाही देव तुमच्यामध्ये येणार नाही. ट्राय करून बघा. कुठपर्यंत? साधक, सिद्ध आणि साध्य या 3 अवस्था तुम्हाला प्राप्त होईपर्यंत. मग बेलाशक 5 जन्म घ्यायला लागले तर चालते. एका जन्मात मेला असंही काही सांगता येत नाही. पण जोपर्यंत तुमच्या ह्या 3 अवस्था प्राप्त होत नाहीत तोपर्यंत मला बाबा सोडत नाहीत. कारण एक शास्त्र असं आहे, तुम्हाला एखादी गोष्ट जर करू नका म्हणून सांगितलं ना, तुम्ही बेलाशक करणार. पण तुमचं मन जर म्हणलं करायचं नाही, तुम्ही नाही करणार. तुमचं जे मन आहे त्या मनावर नामाचा कंट्रोल आहे. काय कळलं? नामाचा कंट्रोल तुमच्या मनावर आहे. म्हणून तुमचं मन चुकीचं काय करू शकणार नाही. चुकीचं करायला लागलं तर त्यातनं बाबा बाहेर काढणार. किती मोठा आधार आहे बघा. आता प्रमाण काय सांगा बरं याचं? चला प्रमाण पाहिजे आपल्याला. तुम्ही काशीला विश्वनाथाकडे गेला, तुम्ही रामेश्वराकडे रामाकडे गेला, तुम्ही जगन्नाथपुरीला जगन्नाथाकडे जरी गेला, जगन्नाथाला हाक म्हणून जगन्नाथ तुम्हाला जवळ नाही करणार. बाबांना हाक मारी जगन्नाथ जवळ करणार. काय कळलं? तुम्ही जगन्नाथाला हाक मारायला लागला, तू कोण आहेस, कुठनं आलायस? भवसागरात कितीतरी जगन्नाथ मला हाक मारली जत्रा सगळी आहे, तू कुठनं आलायस? पण बाबांना तुम्ही हाक मारली. बेलाशक तुम्ही जगन्नाथापाशी आहात, पण बाबांना हाक मारली. बाबा म्हणणार, ए लेकरू अरे माझं घेत आहे जवळ, दर्शन मिळणं तुम्हाला लागलीच. काय कळतंय का नाही कळतंय? कोण एवढं प्रेम तुमच्यावर करणार आहे? म्हणून वाक्य आहे, भेटी झाली जगन्नाथा, शिर्डीच्या साईनाथा तो पदी ठेविला माथा. अर्थ नुसती आरती नुसते म्हणायची नाहीये, जगायची ती आरती आपल्याला. आता तुम्ही मला सांगा, 1.25 लाख मंत्र बाबांचं म्हणणं म्हणजे काय मोठी गोष्ट नाहीये.
मी कुणाला नावं ठेवत नाही, पण सत्य सत्य आहे. मला तुम्ही सांगा, तुम्ही समजा आता विश्वात्मके देवे यांनी वाक्यते तोषाही तोषेमध्ये पसायदान सुरू केलं, ज्ञानेश्वरी तुम्ही सुरू केली, तुम्हाला ज्ञानेश्वरी माऊली प्रसन्न होणार? प्रसन्न होणार? तुम्ही गाथा सुरू केली तुकारामांची, तुम्हाला तुकाराम प्रसन्न होणार? होणार का नाही होणार? कोण सांगत? तुम्ही दासबोध सुरू केला, मना तू आचिरे, तुम्हाला स्वामी रामदास प्रसन्न होणार? अरे हे सगळे सदैव नाही आहेत. वंदनीय दादांनी जे कार्य सुरू केले त्यात सेवक अवस्था घालून दिली, आणि सेवक असेल तरच तुम्हाला जी चैतन्य शक्ती कार्य करणार आहे. काय कळलं? तुमच्या घरी पाची पक्वान्न तयार करण्यासाठी सगळं साहित्य घरात तयार आहे, पण गृहिणीच नाही अन्न तयार करायला. आता पक्वान्न तयार कसं व्हायचं? तुम्ही जेव्हा ज्ञानेश्वरीचं पारायण करताना तेव्हा तिथे 4 माणसं बसलेली असतात सप्ताह करायसाठी 7 दिवसाचा. त्यांचा उद्देश असतो फक्त बिदागी घ्यायचा, ज्ञानेश्वरांना प्रसन्न करण्याचा नव्हे. कारण हे सगळे प्रकार मी स्वतः करून बघितलेले आहेत एका काळात. तुम्ही त्यांच्याकडे जावं आणि त्यांना विचारा की तुम्हाला ज्ञानेश्वरी माऊलीने दृष्टांत दिला का? आज काही लोक गणपती अथर्वशीर्ष म्हणतात. एक सुंदर वाक्य तरी त्यामध्ये शेवटी फलश्रुतीमध्ये, इदम अथर्वशीर्ष अशिष्यास न देयम यो यदि मोहाद्यसती पापी अनुभवती. आता आम्हाला एक पद्धत माहित आहे, दुकानात जायचं, पुस्तक आणायचं, वाचत बसायचं. ही गणपती प्रसन्न होणार? नाहीतर मंत्र घ्यायचा कुठला? शिवाचा मंत्र घ्यायचा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. हा मंत्र आहे. कुणी तयार, कुणी म्हणा शांडिल्य ऋषी, हे कुठले ऋषी? मार्कंडेय ऋषी. आता या मंत्राला सुद्धा काही पुटं लावली की संजीवनी मंत्र तयार होतो. कुठला मंत्र तयार होतो? संजीवनी मंत्र तयार होतो. पण हा मंत्र आहे कशासाठी? कशा करताय? हा आजारी पडला मंत्र आहे. मग टॅब्लेटचं काम काय करतोय? महामृत्युंजय मंत्र कशासाठी आहे? मृत्यू गंडांतर टाळण्यासाठी. कशा करता मंत्र आहे तो? मृत्यूचं गंडांतर टाळण्यासाठी आहे. पण मृत्यूचं गंडांतर शिवू नये म्हणून जर म्हणलं ओम श्री साईनाथाय नमः, विषय संपला. गांडा आल्यानंतर टाळायचा विषय घ्यायचा कुठं? गांडा देऊन द्यायचा नाही. उठल्या उठल्या ओम श्री साईनाथाय नमः.
मालिक हमारे तुम बसाई. एकदा मालिक तय करा, कोणाला करायचे ते. साई भोला भंडारी. शिव पाहिजेत का? साई भोला भंडारी. काय कळलं का नाही कळलं? तुमचं काय झालंय माहितीये का? तुम्हाला अर्थच कळत नाही ते मंत्रांची. आता बघा ना, ओम गंग गणपतये नमः. अर्थ काय मंत्राचा आहे? कोण सांगत? हा, कुठल्या गणपतीला? प्रत्यबंब कृतुंडमच एकदंतम द्वितीयकम तृतीयम कृष्ण पिंगाक्षम. 12 नाव आहेत. कुठल्या गणपती नमस्कार केला तुम्ही? वाकड्या तोंडाचा केला? दात तुटलेला केला? कुणाला केला? हा, सोड असा कुठला गणपती? मग तो गणपती होईल याची गॅरंटी काय? खाली माझ्या शेजारी उंदीर पाहिजे, तो राक्षस तयार झाला. ज्या गणपतीच्या मूर्तीपाशी उंदराचं चित्र नाहीये, तो गणपतीच होत नाही, तो राक्षसमुखी तयार झाला. आता बर, दुसरं वाक्य सुंदर सुंदर वाक्य. दुर्वांकुर यजती. दुर्वांकुर म्हणजे काय? हा, म्हणजे काय? हा हा, त्याचं काम काय सांगा मला? दुर्वाचं काम काय? मला काय माहिती, तुम्ही सांगा ते. दुर्वाचं काम काय आहे? शांतता, शीतलता. ओंकाराचं काम काय आहे? हा, तेच काम आहे ना. मग दुर्वाची गरज काय? बघा, वनस्पतीशास्त्र आणि मंत्रशास्त्र काय सांगतोय? वनस्पती जी आहे तिला सुद्धा मंत्र म्हणल्याशिवाय वनस्पती कार्य करत नाही. काय सांगितलं? वनस्पती कार्य कधी करल? त्या वनस्पतीला मंत्राचा पुट दिल्यानंतर कार्य करल. पण जर मंत्र सिद्ध केला तर वनस्पतीची गरजच नाही. काय कळलं? मग एकदा जर तुम्ही आज बाबांची उपासना करताय तर तुम्ही कुठं अडकणार नाही पहिल्यांदा? मायासागरात. तुम्ही कुठून आलेला आहात? मायासागरातून. जाणार कुठं आहात? पुन्हा मायासागरात. तुम्ही इथं पेईंग गेस्ट आहात. काय आहात? तुम्ही जे घर बांधलंय, डागडुजी केली आहे, 100 वर्षानंतर तुम्ही त्या घराला पण खाली बघायला येणार नाही, कारण तुम्ही पेईंग गेस्ट आहात. अक्षय ठिकाण तुम्हाला कधी प्राप्त होईल? हा, कोण सांगत? अक्षय ठिकाण तुम्हाला प्राप्त कधी होईल? अक्षम दीन दास तुझा मी. काय झालं पाहिजे? अक्षम दीन म्हणजे आज देवीची उपासना, उद्या मारुतीची उपासना, परवा गणपतीची उपासना. हा, रोज एकेका देवाची उपासना सुरू केली. मारुती म्हणतो
दुःख ह्याचं मी काय काढू, गणपतीकडे गेला. गणपती म्हणतो सोंडीचा वापर काय करू, हा देवीकडे गेला. आणि गुरुपशी म्हणतो अक्षम दीन दास तुझा मी. खोटारडा.